मित्रांनो आता आम्ही चाललोय गौऱ्यात तुझं ना. अरे किती फ्लॅश लागतोय. तर गौऱ्यात तुझं ते देवांना दाखवतात ना, पाय पडतात. तर त्याच्यासाठी चाललोय आम्ही. आपल्या संग रोहित दादा भाऊ पण आहेत. ओ यार किती मस्त दिसते पण ना. आपलं ग्राउंड आहे, क्रिकेटचं ग्राउंड आहे बरं का आपलं. तर पण देव नाही करावं. बालदाचं घरी बाल्या दादा. रॉके नाव आहे त्याचं. मित्रांनो तुम्हाला तर मी एक मंदिर दाखवतो. चांगलं म्हणजे कसं गौऱ्यात इकडं झालं. कुठे जायचं आता? आता लक्ष्मीला जायचं आणि मग दर्ग्यातून काढून व्हायला आता लक्ष्मीला जायचंय. परत ते ह्याला पुढं दर्ग्यात पण जायचं ना. हा ठेव. चुकलं बरं जाऊ दे. काय नाही होत. काय नव्हतं. राहू दे राहू दे. हा एक तिकडे तोंड करून ठेव. तिकडे 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 तिकडं नाही जायचं भैरवाला. भैरवाच्या तिकडे. हा हा ठेव तिथं. तिकडे काय जायचं तू? कारखाना साखरेचा. वैष्णव ते साडीचं मागून बडत करा नाही तर मित्रांनो बहुतेक इथं आहे ना हॉस्पिटल होते बरं का, हॉस्पिटल. आणि आले मारुतीचं मंदिर आहे. गौऱ्या तू कुठे होते? दाढी काढ फोटोचं. गौऱ्या स्मशानभूमी. मित्रांनो आता पुढे जायचं तुम्हाला सांगतो. पीर साहेबाच्या मंदिरात जायचं. प्रत्येक पुढे काळूबाईचं मंदिर आहे, तिथे पण जायचंय. आणि आमचं दादा लय त्रास नाही, पण काय आता फिरायला लागतं घरचं काम. तिकडं कुठे कुठे ठेवलं इथं काय पहिले तिथं अरे बंद आहे दुकान. हा ना तिथे किती वर्षांनी आली इथं दीदी इकडं. हम लोगों को इधर लाते थे खाने के लिए. इसमें कुछ तो था ना. छान असायचं पण मी तर तिथं बसायची. मंदिरातून दाखवत होतं मला. किती मस्त झाड आहे बघ ना.
तर मला ते. तू ठेवायचं असतं. शाळेनं चांगलं पद्धतीने म्हटलं नाही वाटतं. लय बोलले असं. पुढे खाली फिरलं. कुठं रे? पीर साहेबाचं मंदिर आहे भावांनो. नाही पडायचं ते? ते येताना पडायचं भावांनो. अरे कस काय आता येऊ ते? नाही नाही बरोबर आहे. काय घेतोय? हा? एक वस्तू नाही की परत मला घरी गेले की परत एक वस्तू आणावं वाटत. मग आता इथंच थांबतो, इथंच फोन करतो मला.